मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. आमचा रातीचा रोजचा कार्यक्रम ठरल्याला. त्यात कधीबी खंड पडायचा नाही. दिवसा सकटा भाकरी थापायच्या. 7-7:30 वाजस्तवर जेवण आटपायची. आई शेजाऱ्या पाजाऱ्यात जरा गप्पा मारत बसायची. मी आपली उतारा काढत बसायची. 9 वाजिस्तवर सारी कलांडायची. माझी तर झोप लगेच लागायची. एकदा लयच कटाळा आला. भाकरी थापल्या. आईनं कांद्याचं कांदवणी केलं. मला कांदवणी अजिबात आवडत नाही, पण पोटासाठी खायचं. घासच गिळवना. तोंड कसंसच हुया लागलं. रेल्वेच्या संडासागत. उगीच आळोख्या पिळोख्यानं वडून काढल्यावानी. घास गिळवना व्हय ग तुला? आईनं विचारलं. रोज रोज कांदवणी खाऊन वीट आलाय बघ. आणशीकडं बघ काय असलं तर. घराच्या बाहेर बघत म्हणलं, ती झोपली असल. मग पलीकडं एकतारीवाल्या रघूजवळ बघ. त्याची सून दिल असलं शिल्लक तर. रघूच्यात गेली. आंधळा रघू तात्या एकतारी वाजवीत बसल्याला. तोंडाला पांढऱ्या फेक दाढीचं कुपान वाढलेलं. अंगावरती सदरा नाहीच. मूळचा काळा रंग अंधाराला जास्तच काळा करीत होता. वरच्या देवळी चिमणी मिणमिणत होती. उगीच बारकसं खोपाट. त्याच्या बाहेर कट्ट्यावर ह्याचा ठिय्या. रोज रातचा एकतारी वाजवीत गाणं म्हणायचा. आता बी तसंच म्हणत होता. काळ्या काळ्या ढगात निळं निळं पाणी. देवाजीच्या मनात गरीबाची गाणी. आणखी बरंच काय बाय. मी कुडाच्या कोपऱ्याला जाऊन उभा राहिली. त्यानं रोजच्या सवयीनं गाणं थांबिवलं. कसा काय वाटला अभंग? एक तारीची आणखी एक तार छेडीत त्यानं विचारलं. गॉड वाटला. पलीकडच्या अंधारातनं सुनाचा आवाज आला. डोळं फाडून बघितलं. आंधळ्या रघू तात्याची सून बाबू कोतवालाला उरावरती घेऊन झोपल्याली. दोघांचं बी काम रंगात आल्यालं. कोतवालानं घाय उसळून दिल्याली. रघू तात्या टाळकं खाजवीत कायतरी विचारायचा. कोतवालाच्या खाली आडवी झाल्याली सून व्हय, बरं, ठीक, नाही अशी एकाच अक्षराची उत्तर द्यायची. पुन्हा थोडीशी कणायची. कोतवालाच्या कमरला दोन्ही पायांची मिठी जाम. कोतवाल काय उठायला तयार नाही. मी जास्तच कुडाला चिकटल्याली. अगदी अंधारात घुसमटून घेत असलेली. थोड्या वेळानं कोतवाल उठला. रघू तात्याचा अभंग आपला सुरूच. सती सावित्रीचं काहीतरी गाणं म्हणत होता. त्याची सून त्याच्या आंधळ्या डोळ्यामोरं उठली. लुगडं सरळ केलं. आंग झिंजडत म्हणली, बास आता भजान. रोज रोज काय म्हणायचं असतंया तुम्हासनी? माझे बये, देवाचं गाणं म्हणण्यात कसला गा आलाय कटाळा. पुन्हा अभंग सुरू. मी तशीच माघारी फिरली. असल्या घाणेरड्या बाईचं हातचं खाण्यापरास उपाशीच राहिल्याला परवडलं. सरळ घरी आली. तासाभरानं लघवीच्या निमतानं बाहेर येऊन बघितलं. रघू तात्या सकट सगळा मारवाडा अंधारानं पिऊन टाकला होता. कमलीचं लगीन ठरलं. देवाला काळजी. लांब सांगलीकडचा नवरा हुडकला. आईतवारीच वराड आलं. सोमवारचं लगीन. मग सारा आईतवार सर्वी घाईतच होती तर. रंगवंत आबाच्यात जानवसा दिला होता. त्याचं घर अख्ख्या मारवाड्यात मोठं. 20-22 खणांचं. कधी आजोबानं बांधून ठेवलेलं. बाहेरच्या सोप्यात सारं वराड बसल्यालं. दुकान थाटल्यागत आपापलं सामान घेऊन उतारल्यालं. मारवाड्यातली, गावातली आणि वड्या पलीकडच्या वाडीतली बरीचशी टवार टाळकी जानवस घराच्या भोवतीनं जमल्याली. 12 वाजोस्तवर पोरांचीच गर्दी. मथी, बबी, छबी, आणशी आणि आणखी 5-6 पोरी ह्यांना मिरवायला चांगला चान्स मिळाल्याला. जत्रत फिरल्यावानी सारखी वरा हिंडायची. पानं खायची. लाल गलंद तोंड घेऊन जानवस घरापासनं नवरीच्या घरापावतर ह्यो धुडगूस. खरं म्हणजे नवरीची बाजू जरा पडीकच, पण नवऱ्याकडची माणसं मोठ्या मनाची म्हणून सारं सावरून घेतलेलं. पाहुण्या रावळ्याचा पेरावा फकस्त कमलीच्या बापाकडं. बाकी लगीन फुकटातच.
दिसायला बी कमली देखणी होती म्हणा. काय का असना, तिच्या नशिबानं साथ दिली. लगीन दुसऱ्या दिवशी रातचा आटला. ह्यांच्या बापांनो इतक्या रातचं लगीन ठेवल्यालं. दिवसा सकट आपलं लगीन आटपायचं म्हणजे वराडाला जायाला बी बरं आणि भावकीतल्या माणसासनी बी खोड्यात घातल्यावानी त्रास नाही. पोरीच्या घरच्यासनी बी बरं. आमच्या मारवाड्यात बहुतेक लग्न अशीच रातची. त्या आंबेडकराची शपथ, नवरा नवरीची शपथ, ह्यातच 9 वाजून जात्या त्या. हार घालायला 2 तास, लग्न लावायला आलेली माणसं मेट चोळत बोंबालत्याती. सारी माणसं 7 वाजायला जमली. ताशा तडाडला. मराठ्यांची 4-8 माणसं बी चिचच्या बाजूला उभी. काय काय माणसं जेवण्यात रंगल्याली. लग्नाच्या अगोदरच विधी सुरू झालेलं. रेडिओ सारखाच तराडतुया. एकाएकी कुणाच्या तरी ध्यानात आलं. कमलीचा पत्त्याच नाही. आता नवरीच नाही म्हणल्यावर आलं का वांद. अगं आई ग, नवरी पशार. सारी धुळवडच. साऱ्या मारवाड्यात तीच चर्चा. लगीन लागायच्या जरा अदुगर कुणीतरी कमलीला खांद्यावर आणली. पार बेशुद्धी झालेली. फुलाची मंडवळी पार तुटल्याली. नवं हिरवं लुगडं चुरगाळल्यालं. नंतर सगळं समजलं. मराठ्याच्या 7-8 पोरांनी पोरीचा पार बाजा वाजवल्याला. आता उद्या चांगली पोरगी दुसऱ्या गावात जाणार म्हणल्यावर कशाला शेवटची बारी सोडा, असा त्यांचा राक्षसी विचार. जीव गेल्यागत मारवाडा गळाटला. नवऱ्या मुलाच्या कानावर ही बातमी जाणार नाही यासाठी सावध राहिली. मी मातूर माझ्यावर झालेल्या अत्याचाराच्या सुडासाठी टपून राहिली. मळ्यात भर दिवसा अंगावर पडल्याला गुलब्या इनामदार नजरमोहर दिसायला लागला. कमलीच्या ह्या प्रकारात त्यो बी सामील. काय म्हणायचं किरड्यासनी. कमलीच्या बाबतीत गुलब्या इनामदारानं आणि त्याच्या टोळीनं केलेला प्रकार साऱ्या गावाला समजला. महारांच्या तर कानपाटात वाजवून आतड्यात रुतला. त्यांना त्याचं कायच नाही. माराच्या भ्यानं सारी महार गप्प. पण मी चिवाट मनाची गप बसत्या व्हय. दुसऱ्या दिवशी रातची इनामदाराच्या घराकडे गेली. आक्षी नांदाय निघाल्यागत थाटात निघाली. वाटत इनामदाराची गंज. गंजीच्या पलीकडं दांडग माडीचं घर. ह्याच्या काकांनी घरा शेजारी गंज कधी लावली होती का. त्याच्या पाठीमाग गुरांचा गोठा. ठेवणीचा कडबा सगळ्या परड्यात. उन्हाळ्यापुरती 1000-1200 वैरण घराजवळ ठेवल्याली. हळूहळू त्याच्या गंजीजवळ गेली. राखेलच्या तेलात भिजवल्याली चुंबळ चघळात ठेवली. चुंबळीच्या मधी 100 गुलकाडीचा पुंजका ठेवला. मधी 2 उदबत्त्या पेटवून खवल्या. पळाली घराकडं. अर्धा 1 तासात गंज पेटल्याची हूल उठली. यडझवी महार गंज इजवायला पळाली. सारा गाव धावला. गंजीची धग घराला लागली आणि डाव्या अंगाचा आड पेटलं. गावभर बॉम्ब. डुकरागत कलांडल्यालं गाव जाग झालं. पण आग कुठली आवरायला. आवरण्यासाठी थोडीच लावली होती तिला. बाकीच्या बायकांच्या झुंबडीत मी पण आग बघायला पळाली. दिवस उगवताना आग इजली. 20 खणातलं 2 खणच काय ते शिल्लक राहिलं. नुसती राखच राख सगळीकडं. इनामदार बारक्या पोरागत रडायला लागलं. हात तुझी किरडी मोडली. आता झवशील का र दुसऱ्याच्या बाया. 4-8 दिस असंच गेलं. एक दिवशी कमलीचा बा डोसकं धरून घरी आला. पार फुटल्यालं. सदऱ्याच्या चिंध्या तांगडन तांगड सडाकल्यालं. आग कमलीच्याच बापानं लावली असणार असं समजून इनामदारानं त्याला बडीवला होता. मरुस्तवर हाणला होता. कशाचं काय. पाडी सोडून रेडा धरला आणि बैलाकडनं गाव गेला. एकाएकी मथी बी गायब झाली. एवढी मोठी रसरशीत पोरगी आबान धपक्या कुठं गेली कुणाला समजना. देवीच्या भक्ताला विचारलं तर त्यो म्हणला, भारत देशाच्या पलाड गेल्या. आता काय बोलायचं भक्ताच्या पुढं. ह्याच्या किरडीचा बांबू मोडला. काहीतरी थापा मारून पैसे खातूया. दुसरं काय. 1.5 महिन्यानं मथी आली. आली ती आली गरवार राहून. आईजवळ भयंकर रडली. कुणी कशी पळवली कायच सांगना. तिच्या आईला रातसार झोपच नाही. आता ही पाडायचं तरी कसं. डॉक्टर तरी लगेच औषध देतोया व्हय. डॉक्टराकडनं पाडावं तर गावभर बॉम्ब. आपलीच माणसं आपल्याच माणसासनी गिधाडासारख्या टोचा मारायला कमी करायची नाही ती. मस्त प्रयत्न केला.
पाळी चुकायच्या गोळ्या आणल्या. 3 दिस लागोपाठ खाल्या, तरी पण पाळी काय होईना. एकदा रहमतपूरच्या डॉक्टराकडनं इंजेक्शन घेतलं, तरी बी काय होईना. बाप पुण्याला गेला, कसली तरी ट्यूब घेऊन आला, काय उपयोग झाला नाही. साऱ्या मारवाड्यात तीच चर्चा. मतीचं ढेबार दिवसेंदिवस चांगलंच फुगायला लागलं. पण कुणाकडनं गरवार राहिली हे कळायलाच मार्ग नाही. मी तिच्या आईला मस्त विचारलं, पण कुंती सारखी म्हणली, देवाचं हाय. आता अशा अडेल चोट बायपुढं काय बोलायचं आपण. शेवट पाव तर कुणालाच थांगपत्ता लागू दिला नाही. तवर 6 महिनं भरत आलं. पाडाला आलेल्या आंब्यागत मथी टरारली, पिवळी धम्मक दिसायला लागली. गोर गोर अंग आणि त्यात गरवारपणाचं तेज सोन्यातनं वडून काढल्यावानी चमकायला लागली. आई बापांनी भाकरी खायची सोडली. पोरीची सुटका कशी करावी ते कळना. एक दिवशी मुंबईच्या छबीनं तिला सांगितलं, शहाणी असलीस तर पिकलेली फपई खा आणि चटाक सरशी कशी मोकळी हो बरं. अगोदरच मथी भुलल्याली, कुणी सांगल ते उपाय करायची. छबीनं फपईचं नाव काढताच एका पायावरती तयार झाली. सोमवारचा बाजार गाठून कुणाकडनं तरी रसरशीत फपई मागिवली. आमच्या परस्पर सरासरा चिरून खाऊन टाकली. झोपली. रातसार आरडत होती. निम्मा मारवाडा तिच्या भोवतीनं जमा. जनावरागत हंबारली. रातभर आराडली. सकाळी आम्ही बघतोया तर पार निपचिप. डोळ्याचं पांढरं फेक खडं झालेलं, सगळं लुगडं आणि हातरून रक्तानं लिबाडलेलं. 8 दिस आईबापाच्या रडण्यानं सारा मारवाडा धुवून निघाला. मथीच्या आईबापांनी लक्ष्मी आईच्या भक्ताजवळ ठाण मांडलं. आन पाणी सोडून दिलं. देवीच्या भक्ताला दया आली. 7-8 दिवसात त्याच्या बी जिभला दुसरी जीभ फुटली. त्याच्या तोंडानं देवी बोलली, हे पाप पुजाऱ्याच्या लंगड्या सुदाम्यानं केलं या. साऱ्या गावभर बोंब. गाव पुन्हा तरसागत हाडं फुडून खायासाठी वरावरा रातसार हिंडायला लागलं. गावाकडे दिसल ते म्हार हाणलं जाऊ लागलं. गावात जायची मारामार. पुजाऱ्यानं सारं गाव आपलंसं केल्यालं. इनामदाराचा पार काटा बसल्याला. पण आता पुजाऱ्याचं राज्य सुरू झालेलं. लक्ष्मी आईच्या भक्ताला त्याच रातीला मराठ्याच्या माणसांनी खर्जायच्या ढोत बुडवला. एक दिवशी सकाळी उठली तर सारं गाव गप. काय समजना. दिस इतका वर आला तरी बी माणूस घराच्या बाहेर नाही. मी चुलीतली राख चिचकडं टाकायला गेली आणि धडकीच भरली. पुजाऱ्याचं डोसकं तोडून तोडून चिचच्या बुडक्यात टाकल्यालं. कॅस पार इसकाटल्यालं. पळत आली. आईला सांगितलं. सुदाम्या मागच माझ्याकडनं मरायचा पण वाचला. मारवाड्यातली बाकीची माणसं दार लावून गप. पुन्हा जसं काय आपणाला माहीतच नाही अशा थाटात घरकामात रमू लागली. 4 वाजायला पोलिसांनी साऱ्या मारवाड्याला गराडा दिला. ढोपरं गुडघं गवसून सटासट काठ्या हाणल्या. दिसल त्याला बडिवला. उपाशी पोटी मार खाऊन 5-50 मारं हातरुणाला खिळली. पुन्हा उठणार नाही अशा बेतानं मरणाची वाट बघायला लागली. पुढचं 4 दिवस आपणच आपली आतडी वडून काढण्यात गेलं. डोसक्यात इचारांची ही गर्दी. चित्रावरती चित्र दिसायला लागली. रांगोळीसारखी मरणाची रांग उकलत गेली. बघता बघता आंधळ्या रघु तात्याचं मस्तक तरंगत आलं. चिच खाली पडलं. मग रमसू तात्याचं, पाठोपाठ अंदाचं, त्याच्या मागा 80च्या मिशाळ बाबाचं, आणखी रघुवंत आबाचं. आता र देवा, सारी म्हार कुराडीनं तोडल्यावानी आपापलं घर जोडून बाहेर पडली. धड कुठं गेली तर कुणान ठावं. पण प्रत्येकाचं डोसकं मातूर चिचच्या बुडक्यात येऊन पडलं. बघता बघता मोठा गोल झाला. नुसत्याच मुणक्यांचा गोल. डोळं झळावलं. निळ्या हिऱ्यासारखा पुसडसा निळा उजेड माझ्या डोळ्यातनं पाझरला. सरळ रेषेत चिचकडं गेला. अग आई ग! कोयनायचं डोसकं पाखरागत उडत आलं. मागोमाग भारजाय, हिरा, आणशी, बाबी, छबी, रमसूची सून, रामोशाची देखणी पाहुणी. अख्खा मारवाडा. चुलीची राख प्रत्येकाच्या मस्तकाला फासल्याली. दुसरं वर्तुळ तयार झालं. प्रत्येक शिराचा एक डोळा बाद. एका डोळ्यानं प्रत्येक शिर बघायला लागलं. गू खाऊन हसल्यावानी हसायला लागली. दोन्ही रिंगणात गावानं गर्दी केली. दिसल ती मस्तक एका हातानं उचलून सारी पळाली. बायांची मस्तकं तर लय लवकर पळवली.
गंजी माग कुपनात बाजरीत पुलाखाली हळूहळू मसन वाट्यात धडाधडा पेट घेतला. काळीस फाडणारा आवाज, नजर मोहरा आपोआप सारा मारवाडा धडाडा जळायला लागला. मरणाच्या नावानं येळकोट.